नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान एवं विकृती विज्ञान या विषयातील आज आपण अष्टविध परीक्षा या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण 8 परीक्षा कोणत्या व त्याद्वारे परीक्षण कशा प्रकारे केले जातं या सर्व टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. तसंच रोगनिदान या विषयासंबंधित इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. ते एकदा तुम्ही जाऊन रोगनिदान या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. तर पाहूयात अष्टविध परीक्षा. त्याचा श्लोक नाडी मूत्रम मलम जीवा शब्द स्पर्श दृक आकृती. तर या श्लोकामध्येच ते 8 परीक्षण सांगितलेले आहेत. सुरुवातीला नाडी परीक्षण. त्यामध्ये प्रति मिनिट किती आहे, नाडी प्रति मिनिट किती आहे ते चेक करावं. त्यामध्ये ज्वरामध्ये सुसंगत वाढते हे तपासावे. सर्प हंस मंडूक गती दोष प्रकप समजण्यासाठी तपासावे. त्यानंतर नाडीचे ठोके नियमित आहेत की अनियमित आहेत की कमी झालेले आहेत हे सर्व पाहावं. तर ह्यामध्ये परीक्षण कशा प्रकारे करावं ते आपल्याला प्रत्येक परीक्षणामध्ये समजून येईल. तर हे सामान्य परीक्षण रुग्णाचे केले जाते. त्यानंतर मूत्रपरीक्षण. त्यामध्ये मूत्राचा वर्ण, गंध, अविलता यावरून दोष प्राधान्याचे अनुमान करावे. त्यानंतर तसेच युरिया, युरिक ॲसिड, त्यानंतर पस सेल्स आहेत का किंवा बॅक्टेरिया आहे का इत्यादी आपण तपासू शकतो. त्यानंतर त्यासाठी आपण युरिन सॅम्पल घेतो. मलाचा वर्ण, गंध, पातळपणा इत्यादी तपासावे. त्यानंतर सूक्ष्मदर्शन परीक्षेने म्हणजे मायक्रोस्कोपी त्या एक्झामिनेशनने आपण अमिबा इत्यादी कृमींची तपासणी करू शकतो. आणि सकाळचा मल रुग्णास आणाव्यास सांगावा. त्यालाच आपण स्टूल कल्चर एक्झामिनेशन असं म्हणतो. तर नाडी मलमूत्र झाल्यानंतर नेक्स्ट आहे आपण जीवा बघतो. जीवा म्हणजे जीभ. तर जीभ बघायची. त्यामध्ये साम आहे की निराम आहे ते पाहावी. साम म्हणजे आम म्हणजे आमयुक्त आणि निराम म्हणजे नॉर्मल चांगली. त्यानंतर व्रणशोथ असल्यास तो भाग लाल दिसतो म्हणजे जीभ ही लाल दिसते. त्यानंतर जिभेवर पांढरा थर दिसतो का दिसत नाही हे चेक करावं. त्यानंतर टायफॉईडमध्ये जिभेला इतर भागी पांढरा थर असतो व बाजूस भाग हा लाल सुजलेला दिसतो. म्हणजे कोणत्या व्याधीत कशी जीभ असते हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्याद्वारे तुम्ही परीक्षण करू शकता. नेक्स्ट शब्द परीक्षणामध्ये स्टेथोस्कोपने आपण त्याचं हृदयध्वनी बघू शकतो म्हणजे हार्टबीट ऐकू शकतो. त्यानंतर फुफ्फुस ध्वनी ऐकू शकतो. उदरध्वनी म्हणजे ॲबडोमन. त्यानंतर गर्भहृदयध्वनी ऐकू शकतो. त्यानंतर प्राकृत व विकृतता पाहावे. तर शब्दामध्ये हे सर्व परीक्षण केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे स्पर्श. तर रुग्णाचा स्पर्श कसा आहे, उष्ण आहे, शीत आहे, अल्पोष्ण आहे, शीतोष्ण आहे. तर स्पर्शनाने परीक्षेतील संपूर्ण मुद्दे कळतात. नेक्स्ट आहे दृक परीक्षण म्हणजे डोळे. रुग्णाच्या दृष्टीचे ज्ञान विविध उपकरणाद्वारे करावे. तर त्याच्या दृष्टीचं ज्ञान आपल्याला असायला पाहिजे की त्याचे डोळे प्राकृत आहेत की विकृत आहेत. त्यामध्ये रक्तवर्ण आहे की लाल वर्ण आहे की पिवळसर वर्ण आहे, कसे दिसत आहेत ते सर्व परीक्षण याच्या अंतर येतं. आणि 8वी परीक्षा म्हणजे शेवटची परीक्षा आहे आकृती. आकृती म्हणजे काय तर स्थानिक तथा सार्वधायिक आकृतीचा विचार करावा. म्हणजे रुग्णाची आकृती कशी आहे, मध्यम आहे, कृश आहे, अधिक आहे असं. उदाहरणार्थ उदरामध्ये उदराचा आकार वाढतो. त्यानंतर जानुशोथामध्ये जाणूचा आकार वाढतो. तर सार्वधायिक पण आकृती पाहावी आणि जिथे काय झालेलं आहे विकृती तीसुद्धा आकृती पाहावी. म्हणजेच स्थानिक आकृती पाहावी एखाद्या ऑर्गनची. तर या होत्या अष्टविध परीक्षेसंबंधित एकदम सिंपल किंवा शॉर्टमध्ये नोट्स होत्या की तुम्हाला समजावं की अष्टविध परीक्षेमध्ये कोणत्या 8 परीक्षण केले जातात, कशा प्रकारे केले जातात त्याची एक आयडिया येण्यासाठी हा एक शॉर्ट व्हिडिओ होता. तर याचा आणखीन डिटेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होईल. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.